क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव आणि चासनळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी चासनळी इथं मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरात पंचक्रोशीतील जनतेनं मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि आरोग्य तपासणी करून घेतली। या आरोग्य शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध आजारांची तपासणी करण्यात आली। यामध्ये मेंदूचे आजार, हाडांचे आजार, डोळ्यांचे आजार, हृदयविकार तपासणी, जनरल सर्जरी तपासणी, तसेच बीपी, शुगर, टूडी, इको, एंजिओग्राफी, ईसीजी तपासणी, बायपास यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या। याशिवाय औषधोपचार देखील मोफत देण्यात आले। ग्रामपंचायत चासनळी यांनी या शिबिराचं यशस्वी आयोजन करून पंचक्रोशीतील जनतेला मोफत आरोग्य सेवा पुरवली। यामुळे गरजू व सर्वसामान्य लोकांना त्यांचे आरोग्य तपासण्याची व योग्य उपचार घेण्याची संधी मिळाली। या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेकांनी त्यांच्या आरोग्याबद्दलची तपासणी करून घेतली आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन देखील प्राप्त केलं। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवांचा लाभ घेता आला। सर्वसामान्य जनतेला मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा उद्देश होता। अशा आरोग्य शिबिरामुळे स्थानिक लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून त्यांचा आरोग्यविषयक विश्वास वाढीस लागतोय। या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली, त्यामुळे रुग्णांना त्यांच्या आजारांवर योग्य सल्ला व उपचार मिळतो। चासनळी ग्रामपंचायतीनं व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलने घेतलेला हा उपक्रम भविष्यातही यशस्वीपणे सुरू ठेवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। आज सदर दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी चासनळी ग्रामपंचायत मार्फत शिबिर राबवण्यात आलेले आहे। या शिबिरामध्ये डोळ्याची तपासणी, हातपाय, ईसीजी, एंजिओग्राफी, प्लास्टिक एंजिओग्राफी आणि हातपाय वगैरे आणि इतर काही आजार आहेत त्या आजारावरती मोफत सुविधा उपलब्ध अशा शिबिरामार्फत घेण्यात आलेल्या आहेत। आणि या शिबिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेचा जो आजार आहे, लोकांची कॅपॅसिटी नसते, की मोठमोठ्या दवाखान्यात हॉस्पिटलला खर्च जास्त प्रमाणात येतो, तर या शिबिराच्या माध्यमातून जनतेचं कसं फायदा करता येईल आणि मोफत उपचार घेतले जातील या हेतूने ग्रामपंचायत चासनळीच्या माध्यमातून, सरपंचाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। आणि याचा लाभ या चासनळी पंचक्रोशीतील सर्व जे आजारी पेशंट आहेत, नागरिक शेतकरी हे घेत आहेत। तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि उपचारावरती सर्व काही मोफत आहे याची सर्व नोंद घ्यावी। आज चासनळी येथे दिनांक 17/1/25 रोजी संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर ग्रामपंचायत चासनळी मार्फत राबवण्यात आला, जेणेकरून गरीब लोकांना पैसे अभावी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही व त्याचे रूपांतर मोठ्या आजारात होते व लोकांना जीवाशी खेळावे लागते। यांच्यामुळे ग्रामपंचायत महिला लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे। या आरोग्य शिबिरात पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला याचा लाभ होईल। धन्यवाद। आज 17/1/2025 रोजी ग्रामपंचायत चासनळी मार्फत आणि एचजीएस हॉस्पिटल यांच्या सौजन्याने ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सर्व आजारांवर उपचार आणि निदान असं शिबिर एचजी हॉस्पिटल यांच्या मार्फत आयोजित केलं आहे। तरी सर्व चासनळी ग्रामपंचायत यांच्या वतीने एचजी हॉस्पिटल यांचे आभार व्यक्त करतो आम्ही। धन्यवाद। चासनळी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ व पेशंटसाठी एचजीएस हॉस्पिटल आणि चासनळी ग्रामपंचायतने जी सुविधा उपलब्ध केली
बऱ्याचशा पेशंटना त्याचा फायदा होईल आणि निदान होण्यासाठी त्याची मदत होईल. सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील रुग्णांनी त्याचा फायदा घ्यावा. तसेच या ठिकाणी HGS हॉस्पिटल आणि चासनळी ग्रामपंचायतीच्या विनंतीला मान देऊन हे शिबिर आयोजन केलं त्याबद्दल HGS हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ आणि डॉक्टरचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. आज जो HGS हॉस्पिटल मधला स्टाफ इथं कॅम्पसाठी आलेला आहे, त्या कॅम्पमध्ये ज्या गोळ्या देण्यात आहे त्या कॅम्पमध्ये डोळ्यांचा ड्रॉप आहे, नंतर पेनकिलर गोळ्या आहे, ज्या हातपाय दुखतात त्याच्यावरच्या मल्टीव्हिटॅमिन गोळ्या आहे, प्लस डायबिटिक कार्डियकच्या गोळ्या आहे, काही डोकं दुखतं त्याच्या गोळ्या आहे, दात दुखतात त्याच्या गोळ्या आहे, प्लस अँटीबायोटिक्स या प्रकारच्या गोळ्या आपण अवेलेबल केलेले आहेत आणि मल्टीव्हिटॅमिन सिरप ते पण आहे. बरोबर झालं ना एवढं. चालताना दम लागत असेल, कोणाला हृदयाचा त्रास असेल तर ECG तपासणी आपण इथं जागेवरच करत आहे. त्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर 2D इको असेल, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास या शिबिरामध्ये पूर्णपणे आपण मोफत देणार आहे. तसेच शिबिरामध्ये BP तपासणी असेल, साखर तपासणी असेल, हे जागेवर आपण पूर्णपणे मोफत करत आहे. HGS हॉस्पिटल आपल्या इथं जवळच आहे. मेडिसिन असेल, इथं शिबिरामध्ये पूर्णपणे मेडिसिन मोफत देण्यात येत आहे. चासनळी ग्रामपंचायतीतील सरपंच यांनी विनंती केली HGS हॉस्पिटलला आमच्या गावामध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिर घ्या. तर या शिबिराला गावातला चांगला प्रतिसाद आहे. तरी अजून तपासणी चालू आहे. पुढील तपासणीसाठी आपण इथं गाडी पण ठेवलेली आहे. HGS हॉस्पिटलमधील पुढील सर्व तपासण्या मोफत होईल. आणि सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आपण चाचणी इथे घेत आहोत. या शिबिराअंतर्गत HGS हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत जे काही लाभ रुग्णांना देता येतील तेवढे पूर्ण लाभ रुग्णांना मोफत देण्यात येतील. या कॅम्पमध्ये आज पेशंटचे साखर फ्रीमध्ये तपासली जाईल, कार्डिओग्राम केला जाईल, त्याचबरोबर BP चेक केला जाईल. तसेच गरजू रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात गोळ्या औषधं सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात. तरी सर्वांनी ह्या कॅम्पचा शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.